नमस्कार मित्रांनो, मी दीपक वळवी. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काही वस्तुनिष्ठ स्वरूपातील प्रश्नांचा सराव करून घेणार आहोत. केंद्रप्रमुख विभागीय स्पर्धा परीक्षा 2023 यामधील काही प्रश्नांचा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सराव करून घेणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास पाहायला मिळतील. प्रश्न पहिला पाहूया. टाटा समाज विज्ञान संस्था, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स या प्रतितयश संस्थेची स्थापना 1936 मध्ये झाली. स्थापनेच्या वेळी या संस्थेचे मूळ नाव काय होते? या ठिकाणी आपल्याला 4 पर्याय देण्यात आलेले आहे. पर्याय क्रमांक 1 आहे सर जमशेदजी टाटा ग्रॅज्युएट स्कूल ऑफ सोशल वर्क. दुसरा पर्याय आहे सर दोराबजी टाटा ग्रॅज्युएट स्कूल ऑफ सोशल वर्क. आणि तिसरा पर्याय आपल्याला देण्यात आलेला आहे सर रतनलालजी टाटा ग्रॅज्युएट स्कूल ऑफ सोशल वर्क. चौथा पर्याय आहे सर बेहरामजी टाटा ग्रॅज्युएट स्कूल ऑफ सोशल वर्क. या प्रश्नाचा बरोबर असलेला उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 सर दोराबजी टाटा ग्रॅज्युएट स्कूल ऑफ सोशल वर्क. हे या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचे मूळचे नाव होते. प्रश्न क्रमांक 2. खालीलपैकी कोणती संस्था अभिमत विद्यापीठाचा दर्जा असणारी नाही? 4 पर्याय देण्यात आलेले आहे. पर्याय क्रमांक 1 डेक्कन महाविद्यालय पुणे, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मुंबई, वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्था पुणे आणि चौथा पर्याय आहे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक. यापैकी अभिमत विद्यापीठाचा दर्जा असणारी नाही ती संस्था आहे पर्याय क्रमांक 4 यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक. ही संस्था अभिमत विद्यापीठाचा दर्जा असणारी नाही. पुढील प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 3. नॅशनल बुक ट्रस्ट इंडियाचे NBT खालीलपैकी कोणते उद्दिष्ट नाही? या ठिकाणी पर्याय आहे चांगली पुस्तके छापणे, चांगली पुस्तके छापण्याकरता प्रोत्साहन देणे, पुस्तके माफक दरात उपलब्ध करून देणे, पुस्तक प्रदर्शन आणि मेळावे भरविणे, परिपूर्ण वाचनालय राखणे स्थापने आणि जनतेला पुस्तकप्रेमी बनवणे. यापैकी कोणते उद्दिष्ट नाही नॅशनल बुक ट्रस्ट इंडियाचे? तर या ठिकाणी बरोबर असलेला उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 फक्त ई काय आहे तर परिपूर्ण वाचनालय राखणे व स्थापने. हे या प्रश्नाचे बरोबर असलेले उत्तर आहे आणि हे NBTचे उद्दिष्ट नाही. आणि जे काही वरचे उद्दिष्ट आहे ते सर्व उद्दिष्ट आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 4. टिंबटिंब ही भारताच्या पंतप्रधानांची एक उच्चस्तरीय सल्लागार समिती आहे जिचा उद्देश भारतास ज्ञानवंत समाजात परिवर्तित करणे हा आहे. NKC. दुसरा पर्याय आहे NCERT, तिसरा आहे NCTE आणि चौथा आहे UGC. या ठिकाणी बरोबर असलेला उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 NKC. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 5. जिल्हा परिषदेत सर्वात महत्त्वाची समिती कोणती? या ठिकाणी 4 पर्याय देण्यात आलेले आहे. आरोग्य समिती, वित्त समिती, स्थायी समिती आणि कृषी समिती. तर या जिल्हा परिषदेत सर्वात महत्त्वाची समिती जी असते ती म्हणजे स्थायी समिती.
ही सर्वात महत्त्वाची समिती जिल्हा परिषदेत मानली जाते. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 6. जिल्हा परिषदेच्या बैठका वर्षात किती होऊ शकतात? पर्याय देण्यात आलेले आहे 4. पहिला पर्याय आहे हव्या तितक्या वेळा. दुसरा आहे वर्षातून जास्तीत जास्त 4 वेळा. तिसरा आहे 2 बैठकीतील अंतर 3 महिन्यापेक्षा अधिक नको. आणि चौथा आहे 2 बैठकीतील अंतर 4 महिन्यापेक्षा अधिक नको. या ठिकाणी आपल्याला उत्तराचे पर्याय देण्यात आलेले आहे. त्यामधून बरोबर असलेल्या उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 अ व ख. अ काय आहे? हव्या तितक्या वेळा घेऊ शकतात. आणि ख आहे 2 बैठकीतील अंतर 3 महिन्यापेक्षा अधिक नको. हे या प्रश्नाचे बरोबर असलेले उत्तर आहे पर्याय क्रमांक अ व क. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 7. महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायदा कोणत्या वर्षी मंजूर झाला? या ठिकाणी पर्याय देण्यात आलेले आहे. पर्याय क्रमांक 1 आहे 1971. पर्याय क्रमांक 2 आहे 1962. पर्याय क्रमांक 3 1964. पर्याय क्रमांक 4 आहे 1981. बरोबर असलेला उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 1962. जिल्हा परिषद व पंचायत समिती यांचा मंजुरीचा कायदा हा 1962 साली मंजूर करण्यात आलेला आहे. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 8. महाराष्ट्रात जिल्हा परिषदेचे सचिव कोण असतात? पर्याय 4 देण्यात आलेले आहे आपल्याला. पर्याय क्रमांक 1 जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी. पर्याय क्रमांक 2 जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी. पर्याय क्रमांक 3 सार्वजनिक बांधकाम खात्याचे मुख्य कार्यकारी अभियंता. पर्याय क्रमांक 4 जिल्हाधिकारी. बरोबर असलेल्या उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी. प्रश्न क्रमांक 9 पाहूया. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेतील निर्वाचित आणि पदसिद्ध सदस्यांच्या सर्वसाधारण सभेची बैठक किती महिन्यातून एकदा होते? 3, 4, 2, 6 असे आपल्याला पर्याय देण्यात आलेले आहे. याचा बरोबर असलेल्या उत्तराचा पर्याय आहे 1 नंबर. 3 वेळा ही बैठक घेण्यात येत असते. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 10. जोड्या लावा. या ठिकाणी हा प्रश्न एक वेगळा घेतलेला आहे. या ठिकाणी राज्य दिलेले आहे आणि या राज्यांमध्ये जिल्हा परिषद किंवा पंचायत समितींना काय नावे देण्यात आलेली आहे या प्रश्नामध्ये आपण जाणून घेऊया. या ठिकाणी पहिलं राज्य आहे आसाम. आसाममध्ये महकाम परिषद असे संबोधले जाते. दुसरे राज्य आहे कर्नाटक. कर्नाटकमध्ये जिल्हा विकास परिषद असे म्हटले जाते. तिसरा आहे मध्य प्रदेश. मध्य प्रदेशमध्ये जनपद पंचायत असे नाव देण्यात आले आहे. अरुणाचल प्रदेश यामध्ये अंचल समिती असे नाव देण्यात आलेले आहे. मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावयास मिळतील. पुन्हा भेटूया मित्रांनो नवीन व्हिडिओत नवीन एका विषयावर. धन्यवाद.